दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दहिवडी येथे असलेला पूर्णाकृती पुतळा जमीनदोस्त झाला तर नवल वाटायला नको, अशा प्रकारची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। दहिवडीमध्ये रयत शैक्षणिक संकुलाच्या अंतर्गत दहिवडी कॉलेज दहिवडी, परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दहिवडी, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज दहिवडी, रयत इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडी या 4 शाखा मोठ्या दिमाक्यात उभ्या आहेत। विद्यार्थी हे येथे मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत। त्याच धर्तीवर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे दहिवडीशी असणारे नाते सांगणारा कर्मवीर भाऊराव पाटलांचा पूर्णाकृती पुतळा दहिवडीतील शासकीय विश्रामगृहासमोर उभा आहे। मात्र हा पुतळा सध्या अतिदयनीय अवस्थेत उभा आहे। पुतळ्याच्या सभोवती असणारे संगमरवरी ग्रॅनाइट हे आता निखळून पडण्याच्या मार्गावर आहे। पुतळ्याचा आधार असलेले ग्रॅनाइट शिरा पडलेल्या अवस्थेत आहे। त्या ग्रॅनाइटमध्ये वृक्षवाढ होण्यास सुरुवात झाली असून त्यांचा धक्का पुतळ्याला बसून तो पुतळा कधीही पडू शकतो, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। त्यामुळे कर्मवीर अण्णांना आपल्याच हातात असलेल्या काठीचा सध्या आधार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।